नमस्कार। आज दिनांक 22 डिसेंबर 2014। आजची तिथी पौष शुद्ध प्रतिपदा, वार सोमवार। दिनविशेष 22 डिसेंबर 1666 रोजी शिखांचे धर्मगुरू गोविंद सिंगांचा जन्म। 22 डिसेंबर 1851 रोजी जगातील पहिली मालगाडी रुडकीवरून धावली। 22 डिसेंबर 1853 रोजी रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी शारदा मातेचा जन्म। तर 22 डिसेंबर 1918 रोजी रवींद्रनाथ टागोर यांची विश्व भारतीची कोनशिला स्थापन। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। सिटी न्यूजने दिली तपोवनला भेट, भ्रष्ट कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार उघड, गौरवशाली इतिहासाला कलंक। तपोवन सचिवांचेही हात बरबटलेले, सचिव पदावरून गोसावी बरखास्त, पोलिसांच्या पेटीत आल्या आहेत मुलींच्या तक्रारी। 20 लाखांच्या सायकली व शिवणयंत्रे, जिल्हा परिषद समाज कल्याण समिती करणार 20 लाखांच्या सायकल व 20 लाखांच्या शिवणयंत्रांची खरेदी। पटवा चौकात अपघात, दुचाकीला इंडिकोची धडक, युवक गंभीर जखमी, कार चालक फरार। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। बोपी फाटा लोणी टाकळीजवळ इंडिका व्हिस्टा व डिझेल टँकर यांच्यात धडक झाली। या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत। बोपी फाटा लोणी टाकळी येथे इंडिका व्हिस्टा व डिझेल टँकर यांच्यात जबर धडक झाली। या अपघातात इंडिका व्हिस्टा मधील प्रवासी बुधवारा येथे राहणारे पंकज प्रकाश पांडे व जवाहरनगर येथील रहिवासी केतन ठाकरे हे गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना इरविनमध्ये दाखल करण्यात आलाय। पंकज पांडेचा पाय फ्रॅक्चर असून केतन ठाकरेच्या डोक्याला मार लागला आहे। जुन्या काळी कुष्ठरोग हा असाध्य मानला जात होता, तर कुष्ठरोग्यांना बहिष्कृत केले जात असे। अशा उपेक्षित कुष्ठरोग्यांसाठी पद्मश्री दाजीसाहेब पटवर्धन यांनी तपोवनाची स्थापना केली। मात्र आज तपोवनातील बाल सुधारगृहात उघड झालेले प्रकार म्हणजे दाजीसाहेबांच्या कार्याला, तपाला, त्यांच्या उद्देशाला कलंक आहे। त्यांच्या निस्पृह सेवेचा अपमान आहे। सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजती यांनी आपल्या वार्ताहरांसह तपोवनाला भेट दिली। येथील इतिहासही जाणून घेतला, तर इथे अत्यंत काळेबेरे असल्याचंही निदर्शनास आलं आहे। तपोवन येथील बाल सुधारगृहातील मुलींवर शारीरिक अत्याचार झाले, मात्र तेथील व्यवस्थापन डोळे व कान बंद करून होतं। सिटी न्यूजने तेथील गैरवर्तन, अत्याचाराचा खुलासा केला, त्यानंतर एक प्रकरण बाहेर येतंय। हे पाहता या बाल सुधार गृहातील एकही मुलगी या नराधमांच्या वासनेपासून बचावली नसावी असं वाटतंय। सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया व वार्ताहरांनी तपोवनाला भेट दिली व तेथील माहिती जाणून घेतली, इतिहास जाणून घेतला। पद्मश्री दाजी साहेबांनी कुष्ठरोग्यांसाठी मोठ्या उदात्त हेतूने तपोवनाची स्थापना केली। कुष्ठरोग्यांना त्या काळी बहिष्कृत केलं जात असे, तेव्हा त्यांना उपचार, निवारा यांची व्यवस्था म्हणून दाजीसाहेब पटवर्धनांनी तपोवनाची स्थापना केली। त्यांच्या कार्याला कलंक लावणाऱ्या घटना येथे घडल्या आहेत। रविवारी गाडगेनगर पोलिसांनी 376 कलमान्वये गुन्हा दाखल केला व आरोपीला त्याच्या क्वार्टरमधून अटक केली। दादाराव मोतीराम खंडारे असं या 47 वर्षीय आरोपीचं नाव आहे। 2007 मध्ये खंडारे कुष्ठरोगी म्हणून दाखल झाला होता। तपोवनात उपचार घेऊन त्याचा कुष्ठरोग बरा झाला। त्यानंतर तेथेच वॉर्डबॉय म्हणून काम केलेल्या खंडारेंनी तेथील मुलीचं ऐन दीपावलीच्या दिवशी शारीरिक शोषण केलं। त्याला या मुली काका म्हणतात। काका हा पित्या समान असतो। या नात्याला व माणुसकीला खंडारेने काळीमा फासला। तपोवनातील प्रत्येकच व्यवहारात भ्रष्टाचार असल्याचं दिसून आलं आहे। याचा भंडाफोड सिटी न्यूज करते। ज्या दिवशी अधिकारी येथे जेवणासाठी असतात त्याच दिवशी जेवण चांगलं असतं, अन्यथा निकृष्ट जेवण असतं अशी माहिती येथून मिळाली आहे। येथे प्रत्येक स्तरात भ्रष्टाचार असल्याचं उघड झालंय। या भ्रष्टाचारात सचिव पदावरून बरखास्त केलेल्या गोसावींचे हात बरबटलेले आहेत। ही जी घटना कोमल बद्दलची झालेली आहे ती मला
सुटे साहेबांनी लहाने साहेब आमचे संचालक त्यांच्या कार्यालयात दुपारी 3:30 समुपदेशक व लहाने साहेब व सुटे साहेब यांनी मला सांगितले श्रीमान 11 तारखेला श्रीमान लहाने साहेबांनी पुन्हा विचारलं मला का तुम्हाला कशी माहिती नाही. म्हटलं साहेब सांगणारे हॉटेल प्रमुख इथेच आहे, समुपदेशक इथेच आहे, श्रीमान सुटे साहेब विचारते ही सुद्धा इथेच आहे, या कोणीही सांगितली नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही. आणि सर जो तुमच्या मुलावर आरोप लावला जातोय की तुमचा मुलगा बाहेर मुली घेऊन फिरतोय त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझा मुलगा संस्थेतल्या मुली बाहेर घेऊन जात कुठंच नाही, मला तसा विश्वास आहे. म्हणजे तो संस्थेत मुलींशी भेटतो का? बाहेर जात नाही तर संस्थेत भेटतो का मुलींशी? काय काम नाही. सर पण त्याचे प्रूफ मिळाले, व्हिडिओ क्लिपिंग आहे म्हणतात मॉलमध्ये मुलींसोबत फिरतात, मग त्याचं काय, त्या फुटेजचं काय, ते खोटे आहे? खोटे काहीच म्हणत नाही, पण त्या फुटेज जे आहे त्या कदाचित त्या कॉलेजच्या मुली असतील. नाही, मुली नाही, त्या संस्थेतल्या मुली आहेत. तुम्हाला इथून कावर काढण्यात आला संस्थेतून? आजकाल 2-3 मोर्चे वगैरे झालेले आहे आणि ते संस्था चालवण्यासाठी, जगण्यासाठी, वातावरण चांगलं राहण्यासाठी तुम्ही जर बाहेर राहिला, तुम्ही जर या पदावर नसला तर वातावरण शांत राहील असं अध्यक्षांचं मत होतं. त्याप्रमाणे त्यांनी मला दिनांक 20 पासून कमी केलेलं आहे. गोसावींचा मुलगा बाल सुधार गृहातील मुली म्हणजे खासगी संपत्ती समजतो अशी तक्रार येथील मुलींची आहे. तेथील मुलींना गाडीवरून फिरवणे, मित्रांना तेथे बोलवून अश्लील चाळे करणे असे उद्योग श्रीराम गोसावीचा मुलगा अजिंक्य गोसावीचे चालतात. मुलींना घरकामाला बोलवण्याविषयी श्रीराम गोसावींना विचारलं असता त्यांनी हात झटकले. दिवाळीला रांगोळी काढण्याकरताच मुली आपल्या क्वार्टरमध्ये येतात, अन्यथा नाही असं सांगून वृत्तपत्र वाचूनच आपल्याला हा प्रकार कळला असा कांगावा गोसावीने केला व आपण त्या गावचेच नसल्याचं भासवलं. आणखी काय काय धक्कादायक खुलासे येथून होणार अशी सध्या परिस्थिती आहे. दबावामुळे बालसुधार गृहातील मुली बोलू शकत नाहीयेत, मात्र स्वतःच्या तक्रारी त्यांनी सांगाव्या यासाठी डीसीपी घारगे यांनी तेथे तक्रार पेटी लावली आहे. या पेटीत अनेक चिठ्ठ्या पोलिसांकडे आल्या आहेत. प्रकरण तपासात असल्याने त्याचा खुलासा करता येणं शक्य नाही. या बालसुधार गृहात बबलू मेश्राम म्हणून खुनाचा आरोपी आलाय. तो अधिकाऱ्यांसह सर्वांनाच जीवे मारण्याच्या धमक्या देतोय. म्हणजे येथे कोणाचाही कोणावर वचक नाही, धाक नाही, शिस्त नाही, नियम नाही असा प्रकार असल्याचं उघड झालं आहे. MLAचा PA आहे असं सांगणारा व पत्रकार मुलगाही येथील मुलींचे वाभाडे काढतो असंही कळलं आहे. कुष्ठरोग्यांना सामान्य प्रवाहात आणण्यासाठी दाजी साहेबांनी जीवाचं रान केलं व त्यांना उपचार सोयी उपलब्ध करून दिल्या, म्हणून बहिष्कृत जीवन जगणारे कुष्ठरोगी शिवाशिवीपासून मुक्त झाले. त्याचा फायदा या कुष्ठरोग्याने उचलून एका अल्पवयीन मुलीची अब्रू लुटली. ज्या थाळीत खाल्लं त्याच थाळीत छेद करून आपली विकृत मानसिकता या नराधमाने दाखवली. पद्मश्री दाजी साहेबांचं कार्य अपूर्व तर आहेच, शिवाय आचार्य विनोबा भावे यांच्या हस्ते घटस्थापनेच्या मुहूर्तावर 26 सप्टेंबर 1946 रोजी तपोवनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तपोवनची स्थापना 26 सप्टेंबर 1946 घटस्थापनेला आचार्य विनोबा भावे यांनी पहिली कुदळ मारून केली. त्याच दिवशी गाडगे महाराजांनी इथं खराटा मारलेला आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना खंजिरी भजन केलेलं आहे आणि तिथून सुरुवात होता मग 1 जुलै 1950 पासून तपोवनची रितसर स्थापना झाली आणि तेव्हापासून डेव्हलपमेंट करता 1960-62 पर्यंत जमीन कोणाची? दाजी साहेबांची. दाजी साहेबाला ही जमीन लाला जुगलकिशोर खऱ्या यांनी दिली. त्यांच्या मुलाचा दाजीसाहेब अमरावती जेलला असताना त्यांच्या मुलाचा त्यांनी उपचार केला, खऱ्यांच्या मुलाचा. त्यावेळेस खऱ्यांनी दाजी साहेबांना विचारलं, दाजी साहेब तुमची फी का? तर जेव्हा ही वेळ येईल तेव्हा मी फी मागेल. मग तपोवनसाठी जेव्हा जमिनीची गरज पडली तेव्हा ही 80 एकर लँड लाला जुगलकिशोरनी दाजी साहेबांच्या एका शब्दाखातर दिली. फीसच्या बद्दल दिलेली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पायधूळ येथे लागली आहे. संत गाडगे बाबांनी येथे हाती खराटा घेऊन स्वच्छता केली आहे. सुभाषचंद्र बोस यांचे येथे वास्तव्य राहिलंय.
त्यांचा अर्धाकृती पुतळा येथे आहे. ही सगळी माहिती सचिव बुटके यांनी दिली. या अर्धाकृती पुतळ्याखाली मार्मिक विचार मांडले आहेत. परमेश्वर निर्मितीच्या आनंदात तल्लीन असतो. निर्मितीचे श्रम हीच खरी साधना असं त्या पुतळ्याखाली लिहिलेलं आहे. यावरून दाजीसाहेबांच्या तपोवन निर्मितीची कळकळ, उद्देश, निस्वार्थीपणा, निस्पृहपणा हे सारं दिसून येतं. यासाठी कुष्ठरोग्यांचं जीवन पुन्हा नव्याने उभारण्यासाठी तपोवनातील कुष्ठधामाची निर्मिती केली. मात्र नवनिर्मितीच्या आनंदासाठी असलेलं हे तपोवन वासनांधांच्या दुष्कर्माने डागाळलंय. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी येथील एका मुलीला दत्तक घेतलं होतं अशी माहिती येथील संचालकांनी दिली. राजेंद्र प्रसाद शिवनी जेल में जब 1942 से 45 तक शिवनी जेल में रहे. वहाँ बाला साहब मराठे भी रहे अपने हिंदुस्तान प्रेस की, ये भी उनके साथ थे. वहाँ ये राजेंद्र प्रसाद और ये एक जेल में थे करके राजेंद्र प्रसाद के प्रेम के खातर इन्होंने पद्मश्री स्वीकार की. कोई दूसरी कोई की था यानी लिया नहीं, कोई पदवी नहीं ली. यहाँ राजेंद्र प्रसाद जी जब आए गांधी जी का स्टैच्यू का ओपनिंग करने के लिए 1954 में, तब उन्होंने यहाँ की एक लड़की सुमनताई, उनको दत्तक लिया राजेंद्र प्रसाद ने, और वो परसों ही गुजर गई. अच्छा, कहाँ रहते थे अभी वो? अभी ये उधर रहते हैं? ये अपने तपोवन में. अच्छा, अपने टेलरिंग डिपार्टमेंट की इंचार्ज है मिस्टर वीरभद्रम सुग्गल, उनकी पत्नी है वो. उनकी शादी हुई तब राजेंद्र प्रसाद जी ने शादी के लिए 500 रुपए की मनी ऑर्डर भेजी थी. वो उसको यानी मानस कन्या माना था. इतनी बड़ी हस्ती थी दाजी साहब. असा गौरवशाली इतिहास असलेलं तपोवन, अनेक तपस्व्यांच्या पायधुळीने धन्य झालेलं तपोवन, तेथे अनाथ गरीब मुलींच्या शिलाचं, अब्रूचं रक्षण करण्यात तेथील व्यवस्थापन अपयशी ठरलं, ते अधीक्षक गजानन चुटे सारख्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांमुळे. या ठिकाणी नवनिर्मितीचा व्यक्तीच्या कुशलतेनुसार त्यांना आनंद देण्यासाठी सुतार विभाग, यंत्र विभाग आहेत. हातमाग आहे जेथे नवनिर्मितीचा तानाबाना विणला जातोय. हे दाजीसाहेबांचं कर्तृत्व. मात्र हे कलंकित होऊ नये ही मोठी जबाबदारी आहे. ती तेथील कर्मचाऱ्यांसह व्यवस्थापनाने सांभाळायची आहे. आम्ही तशी 1974 पासून 1974 आली इथं 70ला 74ला इथं कामाला आली. बरेचसे मुले येऊन गेले. हो बापरे बापरे, किती काय त्यावेळचा ना आजचा अनुभव काय आहे तुमचा त्यावेळचा आणि आज जे सुरू आहे त्याचा काय त्यावेळेचा म्हणजे अगदी आमचं म्हणजे मुली इतक्या व्यवस्थित होत्या, आम्हाला काही त्रास नव्हता. हे काम सांभाळून मी तिकडलं काम सांगू केलं. दरवाजा नव्हता. 2 सतीनगरचं पूर्ण बायाचं काम सांभाळावं लागेल. एक म्हातारी घेऊन मुली राहतात, मुलीचं काही नव्हतं. आता म्हणजे पुष्कळ फरक झाला. मावशी त्यावेळचा मॅनेजमेंट आणि आजचा मॅनेजमेंट जे सुरू झाला, जे प्रकार सध्या बाकी सगळं आताही ठीक आहे. खाणं पिणं व्यवस्थित आहे त्या काळापेक्षाही. पण तो काय वेगळा होता. आता काही खाऊन पिऊन मन समाधान नसल्यासारखं. अखेरचा एकच प्रश्न, त्यावेळचा जे मॅनेजमेंट होता, जे पाहणगी होती आणि यावेळची पाहणगी, काय फरक वाटते तुम्हाला? पाहणगी म्हणजे काय, आता हे झाले तपोवन यामध्ये खूप बदनाम होत आहे, त्याच्याविषयी आपलं कसं वाटतंय? हे तर बरोबर नाहीच आहे. मुली आपल्या लक्षात होतं कसं होता इथं म्हणून असं घडत आहे, आपल्या लक्षात होता किंवा आपण इथं आहे. हो, पण ते म्हणजे परदेशच्या हॉस्टेलचं आम्ही आमच्या हॉस्टेलचं बघत असतो. बाकीच्या हॉस्टेलचं काय चाललेलं आम्ही कशाला लक्ष ठेवलं. इथं कसं आहे, सुरक्षित आहे का नाही. ह्या मुली आमच्या म्हणजे आहे का नाही का व्यवस्थित. किती मुली आहेत इथं? आता सध्याला माझ्या 32 आहे. पहिली 50 मुली राहत होत्या, आता कमी झाल्या मुली. काय वयाच्या असं मुली तुमच्याकडे? माझ्या म्हणजे 5 ते 10 वर्गापर्यंत. गोसावीची पत्नी इथंच शिकली. हो, मोकाशीची पत्नी इथंच शिकली. तपोवनचे अध्यक्ष मोतीलालजी राठी यांच्याशी सिटी न्यूज प्रतिनिधींनी संपर्क साधला. 81 वर्षांचे हे गृहस्थ असून त्यांनी दाजीसाहेबांसोबत काम केलंय. मात्र एवढ्या वर्षांपासून अधिभार असलेल्या राठींनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचं म्हटलंय. अजय लहानेंकडून आपल्याला या प्रकरणाची माहिती कळली तेव्हा दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी आम्ही पोलिसांना सर्वतोपरी सहाय्य करू असं त्यांनी म्हटलंय. मात्र कॅमेऱ्यासमोर वक्तव्य करण्यास त्यांनी नकार दिला. मागितलं तर अध्यक्षाला सांग, पण बँकेचा किंवा कोणताही पैसा काढता कोणताही. आता या 2 दिवसामध्ये 1 मिनिट घटना झाली ती या 3 दिवसामध्ये जर काही व्यवहार झाला त्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणजे
अध्यक्षाची सही नाही सचिव शनिवारी ठराव केला आपण, रविवारी सुट्टी होती, 2-3 दिवस काही आपण बँकेत फक्त पैसे चेक आले तेवढे भरले. याच्यावर तारीख टाका, मी सही करतो. याचं काही याच्यावर तुम्ही सही करा, फक्त ती लिहा.